पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ। राष्ट्रपती भवनात पार पडला दिमागदार सोहळा। मोदी सरकारच्या 72 मंत्र्यांचा शपथविधी। मोदींसह 30 कॅबिनेट मंत्री तर 41 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ। राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, पीयूष गोयल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। अनेक जुने सहकारी पुन्हा टीम मोदीमध्ये। महाराष्ट्राकडे 6 मंत्रिपद। नितीन गडकरी, पीयूष गोयल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर प्रतापराव जाधव, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ। मोदींच्या मंत्रिमंडळात 6 महिलांना संधी। सीतारामन, शोभा करंदालजे, अन्नपूर्णा देवी, अनुप्रिया पटेल, रक्षा खडसेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ। मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला। आता खाते वाटपाकडे लक्ष। अर्थ, गृह, संरक्षण, परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। चिराग पासवान यांनी 4च जागा जिंकूनही एक कॅबिनेट मंत्रीपद पटकावलं। शिवसेनेला मात्र एकच राज्यमंत्रीपद। राष्ट्रवादी विनाच आजचा शपथविधी। भाजपनं ऑफर केलेलं राज्यमंत्रीपद मान्य नाही, अजित पवारांचं विधान। तर विस्तारादरम्यान कॅबिनेट मंत्रीपद देणार, फडणवीसांची ग्वाही। अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याचा मार्ग मोकळा। 2 एकर जागा देण्यास उत्तर प्रदेश सरकारची मंजुरी। जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार। बस दरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू। पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर समर्थकांना गळफास घेत आत्महत्या केल्याचा दावा। तर जीवाचं बरं वाईट करून घेऊ नका, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं आवाहन। राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी। पुणे, मुंबई, नाशिक, धाराशिवसह कोकणात मुसळधार। मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।